म्हणजे दोन पक्ष एकत्र येतील का, तर ही बिरबलाची खिचडी झाली. तयारी यासाठी आहे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी. हो, पण तुम्हाला असं वाटत नाही का, म्हणजे मध्ये म्हणजे या दोघांनी ठरवलं वेगळं व्हायचं, वेगळं झालं. या दोघांनी ठरवलं एकत्र यायचं, एकत्र यायचं. साहेब हृदयात आहेत हम्म. आणि दादा मनात आहेत. अरे नेमकं आहे कुठं आणि कोण? आजही प्रत्येकाच्या विचारात आहेत आणि मनात आहेत आणि साहेबांच्याच विचारावर आज राष्ट्रवादी चालते. तुमच्या ऑफिसच्या कार्यालयात साहेबांचा फोटो आहे का? माझ्याकडे पवार साहेबांचा फोटो आहे. बोंबला इकडे तुतारी तिकडे घड्याळ आहे. आता तुतारीत घड्याळ ठेवायचं का घड्याळावर तुतारी बांधायची? घड्याळीला तुतारी लावू. अजितदादा इथे पिंपरी चिंचवड महापालिकेत एकत्र आलेस तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसला मान्य आहे का? तर ते विचार करतीलच. मग तुम्हाला असं वाटते साहेबांची जादू चालेल यावेळी? नक्कीच चालेल. मग दादांना कशाला सोबत घ्यायची गरज वाटते? पूर्ण नितांत गरज नाही. तुम्हाला काय वाटतं एकत्र यायला पाहिजे? एकत्र जर भाजपला वेगळं ठेवायचं असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे. गौतम साबुकस्वार म्हणाले होते, परवा इंटरव्ह्यू आले होते, की जर तुम्ही दोघं एकत्र आलात तर आम्ही तुमच्यासोबत जाणार नाही. ध्येय एक असल्यानंतर वेगळं होण्याचा विचार करण्याचा अर्थ नाही. आता तुम्ही म्हणाल भाजपने फोडाफोडी केली. आम्ही तेच म्हणणार आहेत. सत्तांध झालेली भाजप आहे. मग तुम्ही पण मोर्चा आंदोलन करून कंटाळत म्हणतो तुम्हालाही सत्ताच पाहिजे ना. त्यांनी असं म्हटलं की प्रबळ विरोधकच नाही म्हणून आम्ही जिंकतो. सगळ्या यंत्रणाच मॅनेज केलेल्या आहेत तर विरोधक करणार काय? गुजरात 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 दाखवून त्यांनी महाराष्ट्रावर कब्जा केला आणि बिहार काबीज करताना महाराष्ट्र दाखवला. आता तुम्हाला आम्ही का निवडून द्यायचं? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. सध्या अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा हंगाम सुरू आहे आणि लवकरच महापालिकेचा रणसंग्राम देखील सुरू होणार आहे. त्या दृष्टीनं प्रत्येक पक्षानं आपली तयारी केली आहे. इच्छुक उमेदवारांचे अर्ज देखील मागवायला सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवडचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देखील 8 डिसेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. अर्थात पण नेमकी या पक्षाची स्ट्रॅटेजी काय आहे? मुळातच 2 शकलं झाल्यामुळं राष्ट्रवादीची ताकद देखील दुभंगली गेली आहे. त्यात शरद पवार साहेबांची जादू चालणार का, किंवा तिकडे घड्याळ आणि तुतारी एकत्रित होऊन येत्या 12 डिसेंबरला म्हणजेच शरद पवारांच्या वाढदिवशी वेगळंच समीकरण पाहायला मिळणार का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला जर जाणून घ्यायची असतील तर निश्चितच त्या पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट धम्मराज साळवे आलेले आहेत. आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत. वकील साहेब, प्रथमतः राष्ट्रीय वकील दिनानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अर्थात प्रश्न माझा हाच आहे पहिल्यांदा, की जर आणि तर याला काहीच अर्थ नसतो. म्हणजे दोन पक्ष एकत्र येतील का, तर ही बिरबलाची खिचडी झाली. शिजेल न शिजेल कुणास ठाऊक, खायला मिळेल की नाही हा खूपच आमचा प्रश्न राहिला. पण समजा तसं झालंच तर काय घडू शकतं? जर 2 पक्ष एकत्र येण्याची आमची तयारी यासाठी आहे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी. आणि ही महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका जी आहे ती राष्ट्रवादीची मूळ महानगरपालिका आहे. या महापालिकेमध्ये आजपर्यंतचा विकास आहे, जो शहराचा विकास राष्ट्रवादीने केलेला आहे. त्यामुळे ह्या दोन पक्ष जरी वेगळे झालेले असतील तरी आज कार्यकर्ता मात्र राष्ट्रवादीचा आहे. तो विचार पवारसाहेबांच्या विचारांवर चालणारा मतदार आहे आणि त्यांना कुठेतरी हे 2 शकलं झालेली आहेत ती एकत्र येणे ही मतदारांची सुद्धा आवड आहे. हो, पण तुम्हाला असं वाटत नाही का, म्हणजे मध्ये म्हणजे या दोघांनी ठरवलं वेगळं व्हायचं, वेगळं झालं. या दोघांनी ठरवलं एकत्र यायचं, एकत्र यायचं. पिचला जातो तो कार्यकर्ता. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की 2 हत्तींची मस्ती होती, घरी जीव जातो तो गवताचा. कारण की ज्या ज्या कार्यकर्त्यांना आपण विचारतो ना, तर तू काय सांगतो? साहेब हृदयात आहेत आणि दादा मनात आहेत. अरे नेमकं आहे कुठं आणि कोण, हे दाखवायचं कसं? बघा, गोष्ट अशी आहे की साहेब आजही प्रत्येकाच्या विचारात आहेत आणि मनात आहेत आणि साहेबांच्याच विचारावर आज राष्ट्रवादी चालते. तुमच्या ऑफिसच्या कार्यालयात साहेबांचा फोटो आहे का? हो, आहे ना. म्हणजे अजितदादांचा साहेबांचा दोघांचा एकत्र फोटो आहे का असं विचारायचं मला. माझ्याकडे पवार साहेबांचा फोटो आहे. म्हणजे कुठल्या? आदरणीय शरदचंद्रजी पवार. तुम्ही त्या पक्षाचे आहात म्हणून. तुम्ही आता मनात आणि हृदयात जे काही कार्यकर्ते म्हणतात तसे नेते आहेत का? अजितदादा हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पहिले आहेत आणि नेते राष्ट्रवादीचे निर्माते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आता राष्ट्रीय अध्यक्ष पण आहेत ना अजितदादा. अजितदादा आत्ता सध्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते उद्या पवार साहेबांच्या नेतृत्वात येऊ शकतात. असंही होऊ शकतं. बरं, समजा तसं झालं आणि निवडणुका लढायचं ठरलं. बोंबला इकडे तुतारी तिकडे घड्याळ आहे. आता तुतारीत घड्याळ ठेवायचं का घड्याळावर तुतारी बांधायची? आम्ही मॉडिफिकेशन करू, घड्याळीला तुतारी लावू आणि आम्ही अलार्म देऊ शहराच्या विकासासाठी. किती आता वाजले की 12 की 10 वाजून 10 मिनिटं की उठा उठा सकाळ झाली, शहराचा पुन्हा विकास करण्याची वेळ आली असं म्हणून आम्ही अलार्म देऊ. आणि या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जर वेळ आली आणि अजितदादा जर भाजपला सोडून
एकत्र येण्यासाठी समविचारी पक्ष जे कमी असतील त्यांच्याबरोबर समविचारी पक्षांबरोबर येण्यासाठी तयार असतील तर आम्ही एकत्र येण्यासाठी तयार आहोत. कारण या शहरामध्ये जी दुरावस्था भाजपने केलेली आहे ती रोखण्यासाठी आत्ता फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या पक्षांनी एकत्र येणं गरजेचं मग आहे. राज्यात ज्या भाजपला रोखण्यासाठी शरद पवारांनी महाविकास आघाडी बनवली त्याच शरद पवारांनी आता महाविकास आघाडी फोडण्याचा प्रयत्न सुरू केला असं म्हणायचं का मग? नाही, शरद पवार साहेब नेहमीच महाराष्ट्राच्या विकासाचं नियोजन आणि आखणी करत असतात. त्यामुळे जर वेळ आली असती तसं जर त्यांना वाटलं असतं तर ते स्वतः भाजपमध्ये गेले असते, पण त्यांनी तसं केलेलं नाही आहे. आजही पवार नाव चालू आहे. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे खासदार निवडून आलेले आहेत. आपण बघितलं असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात 31 खासदार निवडून आले. पण विधानसभेला जे आज जर आपण बघतोय की किती अफरातफर भाजप आणि सत्ताधारींच्या माध्यमातून होते. ऐन वेळेला आज 3 तारखेचा निकाल होता तो 21 तारखेला ढकलला गेलाय. निवडणूक आयोग कोणत्या पद्धतीने चालतंय हे कळायला हो, पण मार्ग स्वतः नाही. देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेत ना. काय चालतं ना, मारायचं पण आपण आणि लागलं का म्हणून विचारायचं पण आपण, याला अर्थ नसतो. म्हणजे तुमचं राज्यावर नियंत्रण नाहीये. निवडणूक बरं, आता आयोगाची एक स्वायत्ता- मुंबई महानगरपालिकेमध्ये समजा त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्र आलं तर तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे? मान्य करावंच बरं, लागेल. मग तुम्ही आणि अजितदादा इथे पिंपरी चिंचवड महापालिकेत एकत्र आलेस तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसला मान्य आहे का? बघा, त्या पक्षांची वेगळी विचारधारा, त्यांनी जर त्या पद्धतीने जर मान्य केलं तर त्यांनाही करावं लागेल. महाविकास आघाडी म्हणून जर आपल्याला लढावं लागलं तर ते विचार करतीलच. पवार साहेबांची सध्या तरी भूमिका आहे की भाजपला बाजूला ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र यायची वेळ आली तर आपण एकत्र आलं पाहिजे. तसंच पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की आपण महाविकास आघाडी करून लढलंच पाहिजे. त्यासाठी पवार साहेब स्वतः काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल यांच्याशी चर्चा करतात. कारण भाजपला रोखायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल. कारण त्यांची आज ताकद एवढी झाली की स्वायत्त संस्था सगळ्या त्यांच्याकडे आहेत, निवडणूक आयोग त्यांच्याकडे आहे, सगळ्या ईडी CBI सगळं त्यांच्याकडे आहे. ते म्हणतील तसं चालतंय. म्हणून कुठेतरी यांना रोखायचं असेल तर एकत्र येणं आता काळाची गरज बरं, बनली. तुम्ही MIMचं नेतृत्व देखील या शहरामध्ये केलेलं आहे आणि जेव्हा पक्षाची शक्ल झाली राष्ट्रवादीच्या तेव्हा तुम्ही अजित पवारांकडे पण जाऊ शकला असतात, पण तुम्ही शरद पवारांकडे गेला. बघा, मी MIM पक्षामध्ये नेतृत्व करत असताना भाजपच्या विरोधात लढायची भूमिका होती म्हणून मी MIM पक्षाचं नेतृत्व केलं. जवळपास 8 वर्ष मी MIM पक्षामध्ये काम केलेलं आहे. MIMच्या माध्यमातून मी अनेक दलित मुस्लिमांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. पण कुठेतरी बघा, सत्तेशिवाय पर्याय नाही. पुढे समाजाला न्याय द्यायचा असेल तर एक चांगल्या विचारधारेबरोबर आणि मोठ्या प्रगल्भ विचारधारेबरोबर येऊन लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. नेहमीच रस्त्यावरच्या आंदोलन आणि मोर्चांनी प्रश्न सुटणार नाही, ते सभागृहात आपल्याला मांडावं लागतील. आणि सभागृहात मांडण्यासाठी पवार साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र घडलेला आहे. त्या पवार साहेबांच्या नेतृत्वात मला जाण्याची संधी मिळाली. नक्की आहे, पण मला असं एक म्हणायचं आहे की बरेच जण नाराज पण आहेत. समजा जर उद्या हे दोघे एकत्र आले, आता साधं उदाहरण घेऊ आपण. पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप जे पुण्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पण आहेत, शहर अध्यक्ष. त्यांचं असं म्हणणं आहे जर हे दोघे एकत्र आले तर मुळात वेगळे का झाले आणि आता जर एकत्र आले तर मग मी काही काळ स्वतःला राजकारणापासून वंचित ठेवेल. मग असे कितीतरी पदाधिकारी असतील, आता त्यांची तुम्ही मनधरणी करत बसणार का त्यांना वाऱ्यावर सोडणार? बघा, पक्षांमध्ये एकनिष्ठ कार्यकर्ता जो असतो त्याला नेहमीच या गोष्टींना सामोरे जावं लागतं. प्रशांत दादांनी केलेलं काम हे खूप वाखाणण्याजोगं आहे. त्यांनी पुणे शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पक्षाची बांधणी आणि आखणी केलेली आहे. प्रत्येकाला वाटतं की आमच्याबरोबर जेवढे होते त्या सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. ज्यावेळेस 2 पक्ष एकत्र येतात त्यावेळेला गोष्ट अशी होते की कार्यकर्त्यांवर अन्याय होईल का, ही त्यांची साहजिक भूमिका आहे. ज्यांनी पक्षाच्या वाईट काळात पक्षाला साथ दिली ना, त्यांना न्याय देण्याचं काम हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. आज आमची अशी परिस्थिती आहे की आम्ही तयार आहोत की सध्या महापालिकेतनं भाजपला हद्दपार करण्यासाठी तयार आहोत. पुणे शहराची परिस्थिती वेगळी असू शकते. पुणे शहरामध्ये दादांची पण खूप वेगळी ताकद आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाची वेगळी ताकद आहे, तशी शहरात सुद्धा आहे. आम्ही पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा लढलेलो आहोत शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात. इथल्या तब्बल 4.5 लाख मतदारांनी शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवलेला आहे. मग तुम्हाला असं वाटते साहेबांची जादू चालेल यावेळी? नक्कीच चालेल. चालत नाही असं काय? आजही महाराष्ट्रातल्या बऱ्याच मोठ्या गोष्टींना पवार साहेबांचं मार्गदर्शन लागतं. सत्तेत कोणी येऊ, पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय इथली सत्ता चालत नाही. पवार साहेब ह्या राज्याचा मग दादांना कशाला सोबत घ्यायची गरज वाटते? दादांना सोबत घेण्याची गरज अशी आम्हाला पूर्ण नितांत गरज नाही आहे. आम्ही पूर्ण ताकदीने लढू,
पण आम्हाला असं वाटतंय की मतांची विभागणी होण्यापेक्षा दोघांच्या भांडणात तिसराचा लाभ आजपर्यंत होत आला आणि तो न हो यासाठी हा प्रयत्न चालू आहे. पुन्हा तेच 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 करण्यात अर्थ नाही. बरं, आत्ता जर आपण पाहिलं 2017ला 36 नगरसेवक निवडून आले राष्ट्रवादीचे. तुमचे शहराध्यक्ष तुषार कामटे म्हणतात की ते शरद पवार साहेबांचा चेहरा बघूनच एवढे सगळे निवडून दिले गेले. आता तर ते सगळे सगळे म्हणण्यापेक्षा एक सुलक्षणा शिलवंत धर असतील त्या तुमच्याकडे आहेत. तुषार कामटे काही मुळात भाजपकडूनच निवडून आले होते. पण मग 35 जर दादांबरोबर गेले, आपल्याबरोबर फक्त आता एकच माजी नगरसेवक एक नाव घेण्यासारखं आहे, तर तुम्हाला तर नव्याने चेहरे द्यावे लागतील. आणि आत्ताच तर तुम्ही 8 तारखेपर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागितलेत, तर तेवढ्या पूर्ण जागांपुरते तरी आलेत का आपल्याकडे? आमच्याकडे 80+ उमेदवार आता सध्या तयारीत आहेत. तुम्ही म्हणालात की आमच्याकडे एकच नगरसेवक आहे, तर तसं नाही. सुलक्षणा शिलवंत, त्याचबरोबर नगरसेवक तुषार कामटे हे जरी मूळ भाजपमध्ये गेलेले असले तरी त्याच्या आधीपासून ते पवारसाहेबांचे कार्यकर्ते आहेत. ते भाजपमध्ये संधी मिळाली, भाजपमध्ये संधी मिळाल्यामुळे ते गेले. आज ते राष्ट्रवादीमध्ये आहेत. भाजपच्या प्रियंका बारसे ह्यासुद्धा नगरसेविका आहेत आणि गणेश मामा भोंडवे हे 4 नगरसेवक पक्षासाठी काम करत आहेत. त्याचबरोबर चिंचवडमधले मधुकर चिंचवडेंचे सुपुत्र सागर चिंचवडे हे सुद्धा पक्षामध्ये काम करतात. मधुकर चिंचवडे सुद्धा काम काही करतात. पक्षप्रवेश इन्कमिंग होण्याची शक्यता खूप आहे. आम्ही सध्या आमची बांधणीवर लक्ष आहे आणि इन्कम सुरू आहेत. बघा, प्रत्येकाला प्रत्येक पक्ष न्याय देऊ शकत नाही. आता आमची महाविकास आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नगरसेवकांची संख्या कशी वाढेल, महाविकास आघाडीची महापालिकेवर सत्ता कशी येईल यासाठी आमची आखणी चालू आहे. त्या संदर्भात बैठका चालू आहेत. त्यामुळे पक्षात इन्कमिंगसुद्धा चालू आहेत. आणि इच्छुकसुद्धा तयार आहेत आणि नगरसेवकसुद्धा भाजपमधले अनेक जण नाराज आहेत. कारण आज भाजपची परिस्थिती अशी आहे, आयारामांना संधी आहे पण निष्ठावंतांना न्याय नाही आहे तिथं. बरं, आता समजा तुमच्याकडे धनराज साहेब 2 पक्ष तुम्ही एकत्र आलात आणि आता 2 प्रॉब्लेम्स त्यामुळे निर्माण होणार. एकतर सीट शेअरिंगच्या वेळी तो गोंधळ होणार आणि नंतर मग वोट ट्रान्सफरचा. कारण की कार्यकर्ते नाराज असणार आहेत की बाबा हे दोघं एकत्र आले म्हणून तरी देखील आपल्याला आता नेतृत्व स्वीकारलं गेलेलं आहे. आणि सीट शेअरिंगच्या वेळी तर त्यावेळी पुन्हा छोटा भाऊ मोठा भाऊ पुन्हा काका पुतण्या हे सगळा वाद निर्माण होणार. बघा, भविष्यामध्ये काय होईल याच्यावर आता चर्चा करून तरी हे होणार नाही. एक तर मुळात अजून फक्त चर्चा चालू आहे, दोघंही एकत्र येणार का अजून याच्यावर शिक्कामोर्तब 12 डिसेंबरला असं वाटतं. चर्चा चालू आहेत. तुम्ही वरिष्ठ उपाध्यक्षात पक्ष त्यामुळे तुम्हाला फक्त चर्चा चालू आहे असं कार्यकर्त्यांना सांगण्यापेक्षा एक हुरूप द्यायला पाहिजे ना तुम्ही. बघा, मी शिक्कामोर्तब करू शकत नाही. माझे वरिष्ठ, माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय, तुम्हाला काय वाटतं एकत्र यायला पाहिजे? एकत्र जर भाजपला वेगळं ठेवायचं असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे. अच्छा, भाजपला जर वेगळं ठेवायचं असेल, सत्तेतनं बाहेर ठेवायचं असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे. एकत्र आलात असं वाटतं 100% भाजपला वेगळं ठेवू शकतो? 100%. आज काँग्रेसची एक ताकद आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची एक ताकद आहे, महाविकास आघाडीमध्ये शरद पवार साहेबांची एक वेगळी ताकद आहे. त्याचबरोबर गौतम चाबुकस्वार म्हणाले होते, परवा इंटरव्ह्यू आले होते की जर तुम्ही दोघं एकत्र आलात तर आम्ही तुमच्यासोबत जाणार नाही. बघा, पार्टी पॉलिसी ही पूर्णतः राज्यस्तरावरनं पण काही ठरतात, वरिष्ठांच्या पण ह्याच्यामध्ये ठरतात. उद्या जर गौतम सरांनी वेगळा निर्णय घेतला तर त्याचं नुकसान त्यांनाही आहे, आम्हालाही आहे. त्यामुळं आम्ही असा प्रयत्न करू की ह्यामध्ये असं काही होणार नाही. आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि होईल. त्यानंतर भाजपला त्यांचंही ध्येय एकच आहे, आमचंही ध्येय एकच आहे. ध्येय एक असल्यानंतर वेगळं होण्याचा विचार करण्याचा अर्थ नाही आहे. बरं, 86ला पहिली निवडणूक लागली तेव्हापासून 86, 92, 97 काँग्रेसची निर्विवाद सत्ता आली. अर्थात त्या ठिकाणी शरद पवारच होते. हो. 99ला शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली. 2002 पासून निकाल वेगळे लागले आणि शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2002, 2007, 2012. आता प्रश्न असा उरतो की 2017ला असं अचानक काय घडलं? दोघं तर एकत्रच होते, एकच पक्ष होता. कार्यकर्ते मी कमी पडले का नेत्यांचं नेतृत्व कोण कमी पडला? आता तुम्ही म्हणाल भाजपने फोडाफोडी केली. आता तुम्ही सांगताय की भाजपने फोडाफोडी केली, आम्ही तेच म्हणणार आहेत. भाजपमध्ये असलेले नगरसेवक किंवा त्यातले जे उमेदवार आहेत त्यात तुम्ही कॅल्क्युलेशन करा. त्यामध्ये असलेले नगरसेवकामध्ये काँग्रेसचे किती आहेत, शिवसेनेचे किती आहेत, राष्ट्रवादीचे किती आहेत. अहो, ते काल परवाच अगदी विधान परिषद आमदार अमित गोरके म्हणाले की थांबा थोडं बॉम्ब फुटणार आहेत अजून. मग मी तेच म्हणतोय, भाजपमध्ये मूळ भाजपचे कार्यकर्त्यांना न्याय मिळाला आहे का? मी तुम्हाला ते सांगितलं की आयारामांना संधी दिली गेली आहे. आयारामांना संधी दिली गेली आहे म्हणून भाजप स्ट्रॉंग आहे.
भाजपमध्ये असणारे नगरसेवक जे आज आहेत ती एका काळचे काँग्रेसचे नगरसेवक आहेत, राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. त्यांना घेऊनच त्यांनी भाजप निर्माण केली. मूळ भाजप नाही आहे. अटल बिहारी वाजपेयींचं संसदेमध्ये भाषण होतं की अगर ऐसे तरीके से कि विरोधी पार्टियों के लोगों को फोड़ तोड़ के अगर पार्टी बढ़ाई जाए तो ऐसी सत्ता को मैं चिमटी से भी हात ना लगाऊं, हे अटल बिहारी वाजपेयींनी म्हणलेलं आहे. पण आता विशेष आहे, आताचे- भाजपवाले विसरले आणि तुम्ही लक्षात ठेवा. भाजपवाल्यांचं कारण काय आहे? भाजपला आत्ताच्या घडीला परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीत सत्ता हवी आहे. सत्तांध झालेली भाजप आहे. हो, तुम्ही पण मोर्चा आंदोलन करून कंटाळत म्हणतो तुम्हालाही सत्ताच पाहिजे ना. मोर्चा आंदोलन बघा, ही लोकशाही आहे. सत्ताधारी ज्या ज्या वेळेला चुकतील त्या त्या वेळेला मोर्चा आंदोलन झाले पाहिजेत, कारण ती आपल्याला संविधानाने दिलेली ताकद आहे. विरोधी पक्ष जर नसेल ना, तर आज जे महाराष्ट्राचं जे वाटोळं व्हायचं काम आहे ना, ते विरोधी पक्ष जो बोलतोय ना, त्यामुळे थोडंसं कुठेतरी थांबतंय. नाही तर गुजरातला जोडायला वेळ लागणार नाही, महाराष्ट्राचा गुजरात व्हायला वेळ लागणार नाही. परवाच अमर साबळे आले होते, त्यांना मी विचारलं असं की बाबा बीजेपी प्लस इलेक्शन कमिशन इज इक्वल टू विक्ट्री. येस, तर त्यांनी असं म्हटलं की प्रबळ विरोधकच नाही म्हणून आम्ही जिंकतो. काय झालंय, प्रबळ विरोधक नाही असं नाहीये. प्रबळ विरोधकांना तुम्ही कमी लेखायचं काम केलेलं आहे. प्रबळ विरोधक का नाहीये? आम्ही विरोध करतोच आहे ना. पण तुम्ही जर सगळ्या यंत्रणाच मॅनेज केलेल्या आहेत तर विरोधक करणार काय? तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस भाजपची सत्ता आली, महायुतीची सत्ता आली, त्यावेळेस जनतेमध्ये आनंद नव्हता. फक्त भाजपच्या कार्यालयांमध्ये आनंद होता. हो, पण आता- बिहारमध्ये पण तेच झालं. हा, तिथे फटाके फुटले, पेढे तर वाचले ना. महाराष्ट्रामध्ये जे घडलं ना, महाराष्ट्राचा पॅटर्न बिहारमध्ये राबवला गेला. बिहारमध्ये नितीश कुमारांचं जर चांगलं पारडं होतं तर नितीश कुमारांपेक्षा भाजपचे आमदार जास्त निवडून आले. तेच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा झालं. भाजपचे आमदार जास्त निवडून आले आणि इतर पक्षाचे कमी कमी आले. हो, पण ते आता म्हणतात ना, म्हणजे बिहारमध्ये विजय मिळाला तरी फटाके पिंपरीत फुटले, त्याच्यावरनं त्यांना एक जोश आलेला आहे की आता आम्ही इथं फटाके फोडावंच लागणार आहे त्यांना. त्यांचं जर काय आहे, आज त्यांचं मॉडेलिंग चालू आहे. महाराष्ट्र काबीज करताना काय म्हणले? गुजरातचा विकास, गुजरात दाखवून त्यांनी महाराष्ट्रावर कब्जा केला. आणि बिहार काबीज करताना महाराष्ट्र दाखवला. म्हणजे छठ पूजा के लिए आप लोग हमारे यहाँ पे आओ, आपका बंदोबस्त अच्छा बंदोबस्त करेंगे, आपका ख्याल रखा जाएगा. फडणवीस साहेब तिकडं जाऊन त्यांना निमंत्रण देऊन येतात. आज लाखोंचे लोंढे आपल्याकडे बिहारचे येतात. आज भाजपची जर तिथं सत्ता आली आहे तर मला असं वाटतं बिहारचं लोक इथं आले नाही पाहिजे. त्यांना तिथंच रोजगार मिळाला पाहिजे. ज्या गुजरातला तुम्ही कंपन्या देत आहेत ना, त्या कंपन्या तिथं तुम्ही उभा राहा, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, जेणेकरून तिथलची लोक येणार नाहीत आणि आमच्या मूळ नागरिकांवर अन्याय होणार नाही. बरं, पवार साहेबांचं नेतृत्व मानणारे शहराध्यक्ष आता तुम्हाला लाभलेले आहेत. तुषार कामटे आहेत, चांगलं काम चालू आहे तुमचं. अर्ज देखील इच्छुकांचे तुम्ही मागवता वगैरे, हे सगळं मान्य आहे. पण ते मागवण्यासाठी जेव्हा इच्छुक येतात तेव्हा कुठेतरी एक पार्टी कार्यालय लागतं. ते कार्यालयाला टाळं लागलेली अशी परिस्थिती आहे. तर सध्या कुठे बसता तुम्ही? काय मिटिंग कसं? पिंपरी निलखमध्ये आमच्या आदरणीय अध्यक्षांचं मोठं ऑफिस आहे. ते शहरातच आहे. शहराच्या बाहेर ऑफिस नाही आहे, शहरातच आहे. त्या ठिकाणी आज इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातात. शहराध्यक्ष त्या ठिकाणी या शहरातल्या कार्यकर्त्यांना, नागरिकांना भेटण्यासाठी नेहमी अवेलेबल असतात. त्यांना आजही कॉल केला तर ते ऑफिसला असतील. ऑफिसमध्ये बसून ते इच्छुकांना अर्जही तिथे मिळत आहेत, त्यांच्या भेटीगाठी तिथं होतात. संपर्क कार्यालय तिथे आहे. त्यामुळे पक्षाचं कार्यालय नाही अशी कुठलीही बोंब. पण हे टाळं लवकरच उघडलं जाईल असं. त्या जे ऑफिस आम्ही घेतलं होतं शहराचं, त्या ऑफिसच्या बाबतीत कर संकलनची नोटीस त्या ऑफिसला आहे. जे मूळ मालक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचे काही अडचणीत कर संकलनच्या बाबतीतल्या, त्यामुळे ते भाड्याने देत नाही आहेत. त्यामुळे ते थांबलेलं आहे. आणि आत्ता निलखमध्ये काम चालू आहे. कार्यकर्ते त्यांच्या बेसनी त्यांच्या प्रभागात प्रभाग बांधणी काम करत आहेत. संपर्क कार्यालय मोठं पिंपळ्या निलखला असल्यामुळं काय मध्यवर्तीच ऑफिस असलं पाहिजे असं काही नाही आहे. मग शहरावर अन्याय का? मध्यवर्ती ऑफिस करायचं, मग त्या ठिकाणी ऑफिस नको. पिंपळे निलख तो एरिया जो आहे चिंचवड विधानसभेत, तिथल्या लोकांना सुद्धा ते जवळ पडतंय ना. बरं, आता आपण थोडंसं तुमच्याबद्दल विचार करूयात की आता एक आपण म्हणतो की एक चांगलं नेतृत्व, तरुण नेतृत्व तुमच्या प्रभागाला मिळालं पाहिजे. प्रभाग क्रमांक 9, नेहरू नगर, गांधीनगर, मासुळकर कॉलनी किंवा खराळवाडी असेल, तर त्या ठिकाणी मुळातच आधीच राष्ट्रवादीची ताकद आहे. हे आपण 2017लाच पाहिलं. 4पैकी 4ही जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या होत्या. तर राष्ट्रवादीची शक्ल झाली, अर्थातच विभागणी झाली आहे मतांमध्ये पण. तर यावेळी तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छुक आहात का? असाल तर काय स्ट्रॅटेजी? मी प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छुक आहे. अनुसूचित
जाती आरक्षणामधून मी लढवण्याची तयारी केलेली आहे. जागेवरून जागेवरून माझा जनसंपर्क चालू आहे, लोकांमध्ये भेटीगाठी चालू आहेत, लोकांकडून प्रतिसाद मिळतोय. विधानसभेला आम्ही तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे. सुलक्षणाताईंच्या माध्यमातून आम्ही काम केलेलं आहे. प्रभागामध्ये सुलक्षणाताईंना चांगलं मतदान झालेलं आहे. इथला प्रभाग 9चा मतदार हा पवार साहेबांचा मतदार आहे, राष्ट्रवादीला मानणारा मतदार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लोकांकडून जनप्रतिसाद चांगला आहे, त्यामुळं विजयाचे संकेत चांगले आहेत. पाणी, रोजगार, विजेचा प्रॉब्लेम, झोपडपट्टी परिसर कायम दुर्लक्षित आणि महत्त्वाचं म्हणजे रस्ते, हे सगळे प्रश्न, सगळ्या समस्या तुमच्या प्रभागात आहेत. आता मागच्या वेळी पण राष्ट्रवादीच होती, राष्ट्रवादीचे निवडून आले, मग का नाही बदल घडला? आता तुम्हाला आम्ही का निवडून द्यायचं? बरं, निवडून दिलं तर हा बदल घडणार आहे का? मागच्या वेळेला काय झालं, नेहमीच उमेदवार देताना पार्सलिटी केली जाते. ज्या ठिकाणचा मतदान जास्त आहे त्या ठिकाणचा उमेदवार घेणं बंधनकारक असलं पाहिजे. मागच्या वेळेला उमेदवार स्थानिकचा नव्हता, गांधीनगर खळवाडीचा उमेदवार नव्हता, विठ्ठलनगर यशवंतनगरचा उमेदवार नव्हता. त्या ठिकाणचे उमेदवार न घेतल्यामुळं काय झालं, जे इतर ठिकाणचे उमेदवार त्यांनी घेतले ते उमेदवार नगरसेवक झाल्यानंतर या प्रभागामध्ये फिरलेच नाही, वॉर्डात फिरलेच नाही. त्यामुळे काय झालं, स्थानिक नागरिकांवर अन्याय झाला. नगरसेवक प्रभागामध्ये जर आले असते, त्यांना प्रश्न समजले असते, लोकांच्या अडचणी समजल्या असत्या. त्यामुळं काय झालं, ते अडचणीच त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी काय त्या अडचणींकडे दुर्लक्ष केला. नगरसेवक व्हायचं, महापालिकेच्या जीबी अटेंड करायच्या आणि परत जायचं. विकासाच्या बाबतीत विकासाची धोरणं आखायची नाहीत. टेंडर काय चालू आहे, कोण काम करतंय त्याच्याकडे दुर्लक्ष, निकृष्ट दर्जाचं काम होतंय का चांगलं होतंय त्याकडे दुर्लक्ष. लोकांच्या रोजच्या अडचणी काय आहेत, पाणी, आज दिवसाआड पाणी येतंय, गांधीनगर आणि खरळवाडीला दिवसाआड पाणी येतंय आणि ते पाणी आहे ना पहाटे 3 वाजता येतो. माणूस थकून भागून घरी येणार, 3 वाजता पाणी भरण्यासाठी उठायचं, पाणी 2 तास थांबणार, पाणी भरायचं आणि झोपायचं आणि पुन्हा उठायचं आणि कामाला जायचं. किती दिवस आमच्या लोकांनी हा त्रास सहन वेळेचं करायचा? नियोजनच नाही. वेळेचं, पाण्याच्या वेळेचं नियोजन नाहीये. गटार स्वच्छतेचा अभाव आहे. आज बघा, तिथं एक कार्यकर्ता, सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता तिथं महापालिकेच्या समोर बसलाय. त्याची मागणी काय आहे माहिती आहे का, शहरात शौचालय जे आहेत ते स्वच्छ ठेवा. 4 वेळा स्वच्छ करण्याची नियमावली आहे. एकदाही होत नाही, 2-3 दिवसातून एकदा होतंय. म्हणजे रोज 4 वेळा स्वच्छता करायची असा नियम असताना 2-3 दिवसातून एखाद्या वेळेला झालं तर करतात. स्थापत्याची कामं झालेली नाहीत, दुरुस्तीची कामं झालेली नाही आहेत, दुर्गंधी पसरलेली आहे, आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, डासांचं प्रमाण वाढलंय, आरोग्याचे प्रश्नांचे प्रमाण वाढलंय, पण दुर्लक्ष केलं जातंय स्थानिक उमेदवार नगरसेवक नसल्यामुळं. तर एक स्थानिकचा नगरसेवक तिथं माझ्यासारखा जो तिथं गांधीनगरसारख्या झोपडपट्टीत वाढलेला आहे, त्याला समस्यांची जाणीव आहे. आज काय होतंय, एखाद्या चांगल्या हाय सोसायटीमधला नगरसेवक निवडून द्यायचा आणि त्याला झोपडपट्टीचे प्रश्न, त्याला माहितीच नाहीये सार्वजनिक शौचालय कुठं असतं, सार्वजनिक शौचालयात पाय ठेवायला जागा नसते. तिथं तुम्ही गेलात ना तर तुमच्या नाकाला सहन सुद्धा होत नाही, इतकी दुर्गंधी असते. हे लोक रुमाल लावून येतात आणि रुमाल लावून जातात. कधीतरी आले तर आलेच नाहीत, पण आले तरी असं रुमाल लावतात. अधिकारी सुद्धा येतात, रुमाल लावतात आणि निघून जातात. म्हणजे ही परिस्थिती आहे आणि आम्ही त्या ठिकाणी अशाच परिस्थितीमध्ये जाऊन तिथं बसायचंय. आमच्या नागरिकांनी, आमच्या महिलांनी तिथं बसायचंय, इतक्या दुर्गंधीमध्ये बसायचंय. आजार झाल्यानंतर कोण बघणार आहे? आता मला कळलं की तुमचा आवाज मोठा आहे, त्यामुळे तुम्ही आवाज कमी करा असं का म्हणाला. पण ठीक आहे, मुळात शरद पवार साहेबांचं नेतृत्व आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्थानिक नेतृत्व म्हणून उभारीस याल. मुळात एकतर तरुण नेतृत्वात तुम्हाला तुमच्या त्या प्रश्नांची पण जाण आहे, समस्यांची जाण आहे, त्या सोडवण्याचे पर्याय देखील तुमच्याकडे आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कदाचित भविष्यात तुम्ही म्हणते तसंच होऊ शकतं. घड्याळीतूनच एक तुतारी, असं एक मॉडिफाय काहीतरी तुम्ही तयार कराल, पण ती तुतारी पण वाजली पाहिजे आणि त्या घड्याळाचं टायमिंग पण व्यवस्थित दाखवलं गेलं पाहिजे, हीच अपेक्षा नागरिकांना. कारण की नागरिकांना मुळात ना कुठल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला ह्याच्याशी फारसं घेणं देणंच नसतं. जो निवडून आला तो 5 वर्ष आमच्यासाठी काय करणार आहे हे घेणं, आणि तुमच्याकडनं त्याच अपेक्षा तुमच्या प्रभागातल्या लोकांच्या आहेत, त्या तुम्ही पूर्ण कराल अशी खात्री बाळगतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद PCMCशी संवाद साधल्याबद्दल. थँक्यू. तर होते धम्मराज साळवे, ज्यांनी आपली पक्षाची आणि स्वतःची भूमिका स्पष्ट केली आणि स्पष्ट सांगितलेलं आहे की होय, जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर निश्चितपणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला नामोहरम करण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पाहत रहा PCMC न्यूज.